सिंधी समाजामध्ये त्यांच्या आडनावामध्ये आणि हा शब्द आपल्याला दिसतो. म्हणजे अडवाणी, गिडवाणी, ललवाणी, बुधवानी. तर आणि म्हणजे याचा अर्थ होतो अंश किंवा संतती. ज्यावेळेस 1947ला फाळणी झाली, पाकिस्तानमधल्या सिंध प्रांतातला अतिशय समृद्ध, कधी राजेशाही असणारा हा समाज, राजा असणारा समाज भारतामध्ये स्थलांतरित झाला आणि त्यावेळेला इथं आडनाव का लावायची, तर त्यामुळे त्यांनी आपला मूळ वंशज असेल किंवा त्या कालखंडातला मूळ पुरुष असेल त्याच्यावरनं त्यांनी आपलं आडनाव घ्यायला सुरुवात केली. जसं आडुमल नावाचा एक फार मोठा दिवाण होता, त्या समाजानं किंवा त्याच्या असणाऱ्या वंशजांनी आडुमलवरनं अडवाणी लावलं, गिडुमलवरनं गिडवाणी लावलं. समजा एकाच घरात 4 भाऊ आहेत, वासन असेल त्यानं वासवानी, रामचंद्र असेल त्याने रामचंदानी, तेजमल असेल तेजानी, बुधराम असेल तसं बुधानी. तशाच प्रकारे एकंदर सिंध प्रांतामध्ये जात, व्यवसाय, प्रांत याच्यानुसार सुद्धा काही आडनावं घेतली. जसं की अरोरा, हे आडोरामध्ये 500 जवळपास 458 उपजाती आहेत. तर त्याच्या असणाऱ्या प्रत्येकाने सुद्धा वेगळं नाव घेतलेलं. जुनेजा, सिंधुजा, नरेजा, बजाज, सचदेव असा हा आडनावाचा यांचा इतिहास आहे. आणि